मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो आपल्याकडे एक मोठी ब्रेकिंग न्यूज आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आणलेली आहे आणि ती आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी. कोरोना काळातील 18 महिन्यांचा थकीत महागाई भत्ता मिळणार अशी मोठी आनंदाची बातमी पुढे येत आहे. जाणून घ्या सविस्तर या बातमीविषयी व्हिडिओच्या माध्यमातून. त्याकरता मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो चॅनलला आपण जोपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, सोबतच मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो सरकारी कर्मचारी तसेच पेन्शन धारकांसाठी सध्या एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे. कोरोना महामारीच्या काळात रोखून ठेवण्यात आलेल्या 18 महिन्याच्या महागाई भत्त्याबाबत पुन्हा एकदा आशा निर्माण झाली असून तो मिळण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्राप्त माहितीनुसार कोरोना काळात केंद्र सरकारच्या निर्णयानुसार सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांचा महागाई भत्ता 18 महिन्याच्या कालावधीसाठी स्थगित ठेवण्यात आला होता. या काळात कर्मचारी पूर्ण क्षमतेने सेवा बजावत होते, मात्र आर्थिक अडचणीचे कारण पुढे करत डीए वाढ रोखण्यात आली होती. या निर्णयाचा फटका केंद्र व राज्य सरकारच्या लाखो कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना बसला. सदर 18 महिन्याच्या कालावधीत कोणतीही डीए वाढ लागू करण्यात आलेली नव्हती. त्यानंतर पुढील कालावधीत डीए वाढ लागू करण्यात आली असली तरी रोखून ठेवलेल्या 18 महिन्याच्या डीए वाढीचा फरक मात्र अदा करण्यात आलेला नाही. त्यामुळे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना त्या काळातील कोणताही आर्थिक लाभ मिळू शकलेला नाही. या निर्णयामुळे अनेक कर्मचारी संघटना तसेच पेन्शनधारक संघटनांनी नाराजी व्यक्त केली असून या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका अद्याप प्रलंबित आहेत. न्यायालयीन प्रक्रियेमध्ये कर्मचाऱ्यांच्या बाजूने निकाल लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सरकारकडून सदर 18 महिन्याचा डीए थकबाकीबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाऊ शकतो अशी अपेक्षा कर्मचारी वर्गामध्ये निर्माण झाली आहे. आता या रोखून ठेवलेल्या डीए वाढीच्या बदल्यात वन टाइम सेटलमेंट करण्याची मागणी कर्मचारी युनियनकडून सरकारकडे करण्यात येत आहे. वन टाइम सेटलमेंट म्हणजे संपूर्ण 18 महिन्याचे डीए थकबाकी रोख स्वरूपात न देता त्याऐवजी एकाच वेळी महागाई भत्त्यांमध्ये ठराविक टक्केवारी ने वाढ करणे. मिळालेल्या माहितीनुसार ही वाढ सुमारे 5% असू शकते अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या तसेच पेन्शनधारकांच्या मासिक उत्पन्नात कायमस्वरूपी वाढ होऊ शकते. एकूणच 18 महिन्याच्या थकीत महागाई भत्त्याबाबत सरकारकडून अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले असून येत्या काळात या विषयावर मोठा निर्णय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी ही बाब आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. पुन्हा भेटूया नवीन अपडेट्ससह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.